नमस्कार. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे. एका शाळेत एक शिक्षक होते आणि त्यांनी एके दिवशी काय केलं की वर्गातील प्रत्येक मुलांना एक एक फुगा दिला आणि त्याच्यावर स्वतःचं नाव लिहायला सांगितलं आणि ते फुगे वर्गात एका ठिकाणी ठेवायला सांगितले आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला सांगितलं, मी आता तुम्हाला 1 मिनिट देत आहे आणि त्या 1 मिनिटात तुम्ही आपापल्या नावाचे फुगे परत मला घेऊन यायचे आणि दाखवायचे. सगळी मुले गेली, आपापल्या नावाचे फुगे शोधायला लागली, तर एकालाही तो फुगा आपापल्या नावाचा भेटला नाही. त्याच्यानंतर मग सगळी मुले आल्याच्यानंतर परत त्या शिक्षकांनी सांगितलं, तुम्हाला अजून 1 मिनिट देतो आणि त्याच्यात सांगितलं की तुमच्या हातात जो फुगा येईल तो तुम्ही ज्याच्या नावाचा आहे त्याला द्यायचा. मग प्रत्येक मुलं गेली, जो फुगा हातात आला तो त्याला दिला, ज्याच्या नावाचा फुगा आला आहे तो त्याच्या हातात देऊन टाकला आणि मग अशा प्रकारे सगळ्यांच्या हातात फुगे होते, प्रत्येकाच्या आपापल्या नावाचे फुगे होते. यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपलं सुख शोधायचं असेल तर दुसऱ्याच्या सुखाचा विचार करा. धन्यवाद.